इकडे 18 दिवसांनंतरही परभणीमधील शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहिलेले आहेत। ना पीक विम्याची अग्रिम मिळाली ना शासनाची मदत। कृषी मंत्र्यांपासून मदत व पुनर्वसन मंत्र्यांनी देखील नुकसानाची पाहणी केली, मात्र 18 दिवस उलटूनही कोणतीही मदत न मिळाल्याने शेतकरी वर्ग सध्या हतबल झालाय। या परिसरातील शेतकरी आहेत। मामा, कृषी मंत्री धनंजय मुंडे आले होते, काय म्हणले होते? काही देऊ म्हणली मदत काही दिली नाही। 18 दिवस झाले तरी काही दिलं नाही। सट आमचं वाहून गेलं, काही आलं नाही, काही नाही आम्हाला। हो। किती नुकसान झालं तुमचं? नुकसान 2 एकर झालं मग। बर, हो। किती खर्च केला होता? 30,000 रुपये। 2 एकर मध्ये 30,000 केला होता? हो। मग आता काय काय आले हाताला तुमच्या? काहीच नाही आलं हाताला, आमच्या निस्त्या पाट्या हाताला आहेत आमच्या। त्यांना काही दुःख नाही, फक्त राजकारण करून त्याचा फायदा घ्यायचा आहे त्याला। आणि सरसगट म्हणले हे पुरात गेलेल्याला वेगळं अनुदान द्यावं, हेक्टरी 50,000 रुपये, आणि ज्यांचं दुष्काळ आहे ओला त्यांना 25,000 रुपये हेक्टरी अनुदान द्यावं। 25% जी अग्रिम रक्कम देतो म्हणली होती ती अजून नाही। कुठल्या शेतकऱ्याला 1 रुपयाचा फायदा नाही केला सरकारनं। सगळं नुकसान झालं, होतं तेवढं 2 एकर जमीन पाण्यात गेली। आमचं म्हणजे खूप मोठं नुकसान झालेलं आहे आणि 1 रुपयाचा फायदा नाही, काही नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।